नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आपण पाहिलेलंच आहे की तन्वीचा ब्लड ग्रुप आता सगळ्यांना समजलेला आहे की AB पॉझिटिव्ह आहे आणि ती तन्वी नसून बबली आहे। आता हे जेव्हा रविराजला समजलं त्यावेळेस रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे। घरातील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे, कारण एवढ्या दिवस प्रिया तन्वी म्हणून घरामध्ये राहत होती। सगळा काही तन्वीचा अधिकार तिनेच घेतला होता, त्यामुळे आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। एवढं कोण खोटं बोलू शकतं, म्हणून आता रविराजला सुद्धा आता जबरदस्त धक्का येते बसलेला आहे। सायली आणि अर्जुनने मिळून सगळं सत्य आता त्यांच्या समोर आणलेलं आहे। आता प्रियाने शांतामावशीचा खून केलेला आहे हे पण समोर आलेलं आहे। सगळी एकूण एक सत्य तिच्या सगळ्यांच्या समोर आली होती, फक्त आता हे तन्वीचं सत्य राहिलं होतं ते सुद्धा आता समोर आलेलं आहे। पूर्णाजींना तर विश्वासच बसत नाहीये की ही प्रिया एवढं खोटं वागू शकते। मग रविराजला प्रश्न पडलेला असतो की तिने जे पुरावे दिले होते ते सगळं जे होतं ते कसं तिने म्हणजे मॅनेज केलं होतं। त्यावेळेस सायली आणि अर्जुन मिळून सांगत असतात की त्याने हे सगळं महिपत आणि नागराजच्या काकाला म्हणजे हाताशी घेऊन हे सगळं केलं होतं। नागराज काकानेच प्रियाला आश्रमातून आणलं, ते गाठोडं, त्यानंतर सदा महिन्याचं ते सगळं काही ते अर्जुन आणि सायली आता त्यांना सांगणार आहेत। आणि मग फायनली प्रेक्षकांनो, प्रिया आता घराच्याच बाहेर नाही तर ती जेलमध्ये जाणार आहे आणि तिला जन्मठेपेची शिक्षा मिळणार आहे। तर आता हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।